नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा मुलं मान सन्मान देणं कमी करतात तेव्हा हे करून पहा. फरक तुम्ही स्वतः पाहाल. आज आपण या व्हिडिओमध्ये अशा 6 अत्यंत प्रभावी उपायावर चर्चा करणार आहोत की जे सर्व पालकांसाठी आहे, जे आपल्या मुलांकडून कमी सन्मान किंवा कमी आदर किंवा कमी मान किंवा असं म्हणू आपण की दुर्लक्ष अनुभवत आहेत. कधी मुलांच्या आणि पालकांच्या भूमिकामध्ये बदल होतो आणि तेव्हा गरज असते समजून घेण्याची, सीमारेषा आखण्याची आणि आत्मसन्मान टिकवण्याची. चला तर मग बघूयात कोणते आहेत ते 6 उपाय आणि त्या 6 उपायावर आपण निश्चितच अंमलबजावणी करा आणि आपला मान सन्मान परत मिळवा. कधी कधी आयुष्यात असं वळण येते की जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची अदलाबदल होऊ लागते. तुम्ही दशके मुलांचं संगोपनात घालवली, त्यांना सांभाळलं, त्यांना योग्य मार्ग दाखवला, आज प्रसंगी आपल्या स्वप्नांना तुम्ही बाजूला सुद्धा ठेवलं, त्यांच्यासाठी बलिदान दिलं. पण मग एक दिवस तुम्हाला जाणवते की काहीतरी बदललं आहे. कदाचित आता हे तुमच्यासाठी, त्यांची मतं तुमच्यासाठी बदललेली आहे. कदाचित तुमच्या मतांना त्यांनी महत्त्व देत नाही, तुमच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करतात. ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसे की तुम्ही काही त्यांच्याबद्दल एक ओझं आहात. आणि हे गोष्टी मनाला खूप दुःख देणारी असते. जर तुमची मुले तुम्हाला त्या सन्मानाने आता पाहत नाही, ज्यांचे तुम्ही हकदार आहात, तर ते या गोष्टींचा तुम्हाला सुद्धा त्रास होऊ शकतो, राग देखील येऊ शकतो. तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छा देखील ठेवत असाल की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं. हे सर्व वर्ष जेव्हा तुम्ही नेहमी त्यांना स्थान दिलं. पण सत्य हे आहे की रागाने काहीही बदलणार नाही. उलट रागाने गोष्टी आणखी बिघडतात. त्याच्याऐवजी एक दुसरा मार्ग आहे. एक असा मार्ग ज्यायोगी तुम्ही वाद नाराजी न करता आणि भांडण सुद्धा न करता तुमचा तो सन्मान पुन्हा प्राप्त करू शकता. आज मी तुमच्यासोबत